नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार असून हिवाळी अधिवेशनातील रणनीतीवर आज निर्णय होणार आहे. विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असून त्यातही 118 म्हणजे 41% आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणं, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची बाब समोर आली आहे. देशात निवडणुकीमध्ये हेराफेरीचा आरोप करणाऱ्यांना मोठा झटका बसलाय. यासंबंधीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या याचिकांमध्ये देशात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी घ्यावी हे आता एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का, असं म्हणत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उभाठा शिवसेनेला फटकारलं. त्यामुळे कोणत्याही याचिकांवर सुनावणी घ्यायची हे सांगण्याचा अधिकार राजकीय पक्षाला नाही, असं सडेतोड उत्तरच DY चंद्रचूड यांनी दिलंय. कामठी मतदारसंघामधून विजयी झाल्यानंतर आता आमदार चंद्रशेखर बावनकुळेंचा आज पहिला जनता दरबार भरवण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत कोराडीतील जनसंपर्क कार्यालयामध्ये जनता दरबार असणार आहे. घोडगंगा आणि यशवंत सहकारी साखर कारखाने अजितदादांच्या मदतीनं वर्षभरामध्ये सुरू करणार असल्याची माहिती आमदार माऊली कटके यांनी दिली आहे. तसंच अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. आंध्र प्रदेशामध्ये 3 आणि ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येक एका जागेवर निवडणूक होणार आहे. नवी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषणही होईल. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर ही बैठक होणार आहे. नवं सरकार कधी स्थापन होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगानं पक्षाच्या 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर देण्यात आल्यात. एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे. तसंच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफरही देण्यात आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांचे आणि आपले 20 वर्षांचे संबंध असून सदिच्छा भेट घेतल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असं सुद्धा संजय शिरसाट म्हणाले. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एकनाथ शिंदेंना केंद्रामध्ये मंत्री करा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा. भाजपला जास्त जागा आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असावा असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होताच राहुल गांधी पुन्हा सावरकरांवर टीका करतायत. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती विधानसभेच्या निवडणुका लढली आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं आम्ही सांगितलं होतं. त्याप्रमाणे लवकरच सीएम पदाबाबत निर्णय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. अशी काही अडचण आहे की मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. 2019 मध्ये जो वचनावरून वाद झाला तोच वाद 2024 ला होतोय. हा योगायोग असल्याचा टोला सुद्धा सुळे यांनी लगावलाय. सहकारी दूध संघांनी दुधाचे भाव कमी केले. पांढऱ्या दुधाच्या काळ्या बोक्यांना पराभव पचला नाही त्यामुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केलाय. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नुकसान झालं अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. दरम्यान यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या फायद्या तोट्याचा विचार करायला आम्ही सक्षम आहोत असं अंबादास दानवे म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले आणि अजित पवारांची भेट घेतली। निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवगिरी बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतली। सत्ताधाऱ्यांनी एका मताला 3,000 रुपये दिले, असे 20 ते 30 कोटी खर्च केले असा आरोप रोहित पवार यांनी केला। तर महायुतीला बहुमत असूनही लाडक्या खुर्चीसाठीच वाद सुरू असल्याचाही टोला रोहित पवारांनी लगावलाय। आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढवण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानामध्ये घट होतीये, त्यामुळे राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये दिवसेंदिवस सातत्याने घसरण होतीये, परिणामी थंडीचा कडाका वाढतोय। वातावरणात गारठा जाणवत असल्याने ठेवणीतील उबदार वस्त्र बाहेर निघाली आहेत। ऑक्टोबर हिटनं त्रासलेल्या मुंबईकरांना अखेर थंडीचा दिलासा मिळालाय। मंगळवारी मुंबईचं किमान तापमान हे 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातलं आतापर्यंतचं हे निच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय। पुण्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी तुलनेनं कमी होती, मात्र आता नोव्हेंबर अखेर थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढल्याचं समोर आलंय। माथेरानमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा हा 28.4 अंश पर्यंत घसरलाय। मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातील नागरिकांनी या गारेगार हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे मोर्चा वळवलाय। मुरबाड तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी पडली असून 16 डिग्री किमान तापमान असल्यामुळे परिसरामध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडली आहे। या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। महाराष्ट्रासह देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या दरवर्षाला वाढतीये। महाराष्ट्रामध्ये 444 तर देशामध्ये 3,682 वाघ आहेत। मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक 784 वाघ आहेत। रब्बी हंगामाच्या पिकांसाठी जायकवाडीतून 100 क्युसेक्सनं डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलंय। या पाण्यामुळे मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यातील 1,41,000 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीचा भाव घसरण या भावामध्ये सुरूच असून सोने भावात 1,400 रुपयांनी घसरण झाली आहे, तर चांदीच्याही भावामध्ये 1,500 रुपयांची घसरण होऊन ती 90,000 प्रति किलोवर पोहोचली आहे। भाविकांनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अनेक जण कुटुंबियांसह देवीच्या दर्शनाला तुळजापुरात दाखल झाले। मंगळवार हा देवीचा वार, त्यामुळे राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक तुळजापुरात दाखल झाले। मनमाड येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गांवर रोज तासनतास वाहतूक जाम होत असते। वाहनधारकांसह एसटीतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो।